गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजचा टॉपिक जो आहे तो इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशन. बऱ्याच लोकांना ज्यावेळेस आपण PPF, त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्स, त्याच्यानंतर FD अशा काही इन्व्हेस्टमेंट्स आपण सजेस्ट करतो, त्या मोमेंटला ते म्हणतात की याच्यात 6%, 7%, 8%, काही ठिकाणी ते 4% अशा पद्धतीचे रिटर्न्स मिळतात. आणि ज्या पद्धतीने मार्केट वाढत चाललंय त्या पद्धतीने प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपला सगळा पैसा शेअर मार्केटमध्ये टाकावा किंवा म्युच्युअल फंडमध्ये टाकावा. एका अर्थी ते बरोबर पण आहे, कारण किती मानसिकता आहे की जिथे पैसा जास्त मिळाला, जिथे इंटरेस्ट जास्त मिळाला, तिथे आपल्याला कल वाटतोच. आणि ज्या मोमेंटला मार्केट क्रॅश होत असतं त्या मोमेंटला लोकांची मानसिकता अशी असते की बऱ्याच वेळेस आपलं कॅपिटल सेफ राहावं म्हणून तिकडचा जो काय पैसा आहे तो आपण लॉस बुक करून परत FD, त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढायला लागतो, त्याच्यानंतर PPF ने पैसा टाकायला लागतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जिथे फ्लो जास्ती आहे तिथे ज्यावेळेस तुम्ही जाताना त्या मोमेंटला तिथे पीक आलेलं असतं. पीक म्हणजे तुम्ही तिथे ज्या पोझिशनला तुम्ही एंटर करता त्या मोमेंटला तिकडचं सॅच्युरेशन पॉईंट आलेला असतो आणि तिकडनं तो रिव्हर्स पण होत असतो. बऱ्याच वेळेस आपण जो प्रॉफिट बुकिंग असतं ना त्या मोमेंटला आपण त्याच्यात नसतो आणि ज्यावेळेस तो लॉस मेकिंग होत असताना त्यावेळेस आपण एंटर करतो. या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं की तुमची इन्व्हेस्टमेंट एका सेक्टरमध्ये ज्यावेळेस असते ना त्यावेळेस सगळ्यात मोठी रिस्क असते. मग तुम्ही फक्त सगळे पैसे तुम्ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये टाकताय तरी रिस्क आहे, कारण की तुम्ही इन्फ्लेशनला कॉन्कर करत नाही आहात. तुम्ही सगळेच्या सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकताय तरी रिस्क आहे. ज्या मोमेंटला करेक्शन येते त्या मोमेंटला तुम्ही पॅनिक होऊन बाहेर पडता आणि त्या मोमेंटला तुम्ही मॅक्सिमम लॉसेस बुक करता. तुमचा हार्ड अर्न मनी एका फटक्यामध्ये 10 लाखाचा 5 लाख होईल, 10 लाखाचा 2 लाख होईल, काही होऊ शकतं. ज्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये पैसे टाकता ते अल्टिमेटली तुम्ही शेअर मार्केटमध्ये टाकत असता. फक्त रिस्क ही एकाच पर्टिक्युलर शेअरमध्ये न राहता ती डिस्ट्रीब्यूट झालेली असते, त्याच्यामुळे तसा धोका कमी असतो पण लॉस होण्याचे चान्सेस इथेही असतात. सो मग टाकायचं कुठे हा जर का महत्त्वाचा आहे. रिअल एस्टेटमध्ये टाकायचं का? तर तसंही नाही, कारण की 70 लाखाचा त्यावेळेस तुम्ही फ्लॅट घेता आणि तुम्हाला जर का 25 लाखाची गरज पडते त्यावेळेस तुम्ही फक्त एक बेडरूम विकून टाकली, हॉल विकून टाकला असं तर करू शकत नाही. सो लिक्विडिटी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही आयदर तो पूर्णपणे लिक्विडेट करू शकता किंवा तो तसाच ठेवू शकता. सो अशा केसमध्ये लिक्विडिटीचा पण प्रॉब्लेम असतो. ज्या मोमेंटला गरज नसते आणि तुम्ही जर का तुमचा फ्लॅट विकायला करता त्यावेळेस तुम्ही तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर ते फ्लॅट विकता आणि त्यावेळेस तुम्हाला हवा तसा प्रॉफिट मिळू शकतो. पण ज्यावेळेस गरज असते आणि तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट विकायला करता ती न्यूज मार्केटमध्ये पसरलेली असते आणि त्या मोमेंटला तुमचाच फ्लॅट जो 10 लाखाला मिळणार असेल तो 8 लाखाला. 10 लाख म्हणजे 10 लाखाला कुठलाच फ्लॅट मिळत नाही. पण एक उदाहरण घ्या, सपोज 10 लाखाचा फ्लॅट तो 12 लाखाला जाणार असेल तर तोच 10 लाखाचा फ्लॅट तुम्हाला 8 लाखात विकायला लागतो, कारण की तुम्हाला त्यावेळेस गरज असते. सो हे सगळं जे मॅटर्स असतात ना, तर याच्यात काहीतरी सोल्युशन पाहिजे. तर ते सोल्युशन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही समजून घ्या की तुमची इन्व्हेस्टमेंट ही डायव्हर्सिफाईड असली पाहिजे. आता डायव्हर्सिफाईड याचा अर्थ असला की माझ्याकडे 10च रुपये आहेत तर ठीक आहे ना, 2-2 रुपये 5 ठिकाणी टाका. माझ्याकडे 10 कोटी आहेत तर 2-2 कोटी 5 ठिकाणी टाका. असं काहीच नाही की तुमच्याकडे किती पैसा आहे, पण जो पैसा आहे ना तो डायव्हर्सिफाईड जर का तुम्ही केला ना तर तुमची रिस्क पण कमी होते आणि तुम्हाला जर का मार्केटचा बेनिफिट, इन्फ्लेशनसाठी तुम्हाला त्याला काही कॉन्कर करण्याचं सगळ्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतात, तुमचं लाईफ कव्हर वाढतं. आता याचं हायरार्की कशी असते तर जर का आपण एक ट्रायंगल बघितला आणि ज्याचा जर का बेस बघितला तर बेस पासून वरपर्यंत ट्रायंगलचा जो सगळ्यात वरचा पॉईंट असतो ना त्या पॉईंटला असं स्पेक्युलेशन्स म्हणजे तुम्ही डेरिव्हेटिव्हमध्ये खेळताय, तुम्ही एखाद्या कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्ही एखाद्या माणसाबरोबर जॉईंट व्हेंचर करता की त्याच्याकडे नॉलेज आहे आणि त्याच्याकडे पैसा नाही आहे म्हणून तुम्ही त्याचा पैसा तुम्ही त्याला बिझनेस व्हेंचरसाठी तिथे देत आहे आणि तिथे प्रॉफिट बुकिंगसाठी 30%, 40%, 100% वर्षाला असंही प्रॉफिट होऊ शकतो, कारण की त्याच्याकडे ती आयडिया आहे, त्याच्याकडे ते क्लायंट्स आहेत आणि तुमच्याकडे पैसा आहे. सो जो एकदम टॉप मोस्ट पॉईंट आहे ना की तिथे तुम्हाला अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचे आहेत की जिथे मॅक्सिमम रिस्क आहे आणि ज्याच्यामध्ये रिटर्न्स मॅक्सिमम आहेत. बट जर का तो पॉईंटला काही चेंजेस घडले किंवा काही रिव्हर्स इम्पॅक्ट झाले तर सुद्धा तुम्हाला नुकसान नाही झालं पाहिजे याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, किंवा नुकसान झालं तरी ते तुम्ही बेअर करू शकता याची पण काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ते टॉपमोस्ट प्रायोरिटीला स्पेक्युलेशन्स आहेत, त्याच्या खाली म्युच्युअल फंड्स आणि त्याचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्याच्या खालोखाल आपण जर का विचार करता तर बॉन्ड्स असतात वेगवेगळ्या पद्धतीचे, त्याच्या खाली आपण जर का बघितलं तर कमर्शियल बॉन्ड्स म्हणजे असे कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात, जसं महिंद्रा फायनान्स आहे, जसं श्रीराम फायनान्स आहे, जसं आपण जे करतो ते बजाज फायनान्स आहे, HDFCचं आहे. ह्याचे बॉन्ड्सचे पण तुम्हाला याचे जे कॉर्पोरेट FDs असतात त्याचे पण रिटर्न्स खूप चांगले असतात. त्याच्या खालोखाल जर का आपण गेलं तर FDs करू शकतो. त्याच्यामध्ये जर का कुठे तर विचार केला तर आपण गोल्डमध्ये, रॉ गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. रॉ गोल्डमध्ये एवढ्यासाठीच कारण की ऑर्नामेंट ज्यावेळेस तुम्ही करता त्याच्यावरती सगळे डिडक्शन्स ज्यावेळेस तुम्ही विकायला काढतो त्यावेळेस असतात. आणि एकदम बेसला असतो लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स आणि ॲक्सिडेंटल टर्म इन्शुरन्स. आता एकदम बेस आहे ना
याला मी महत्त्व नेहमी पहिल्यांदा देतो, कारण की तुमचं बेसच जर का स्ट्रॉंग नसेल तर वरच्या ज्या काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करता ना त्याला काहीही अर्थ राहत नाही. याचं बेसिक रिझन सांगतो तुम्हाला. सपोज तुमच्याकडे 50 लाख आहेत आणि तुम्ही 50 लाखाच्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून टाकलेली. उद्या जर का मार्केट कोसळलं तर 5025 होते, मार्केट वाढलं 5075 होते. बट 50 लाख ज्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुमचं ऑन अन ॲव्हरेज अर्निंग जे असतं ना ते 1.5 ते 2 कोटी असतं. तरच तुम्ही 50 लाख शेअरमध्ये टाकाल. सो 1.5 कोटी ज्यावेळेस तुमचं अर्निंग आहे आणि तुम्ही जर का अनफॉर्च्युनेटली तुम्हाला काय बरं वाईट होत आहे तर ते 50 लाख खरोखर तुमच्या फॅमिलीसाठी उपयोगाचे आहेत का? 50चे सपोज 1 कोटी जरी झाले असतील तर 1 कोटीमध्ये त्यांचं काय होणार आहे? तुमचं ते इन्कम 1.5 कोटी होतं. 1.5 कोटी हे इन्कम जर का त्यांना तुम्हाला तसंच द्यायचं असेल किंवा 1 कोटी जरी इन्कम त्यांना मिळायला पाहिजे असेल तर कमीत कमी तुमच्याकडे 12 ते 15 करोडच्या लिक्विड ॲसेट्स पाहिजे. त्या तुमच्या शेअर मार्केटमध्ये 50 लाखाच्या अगेन्स्ट 12 कोटीने होणार एका वर्षात किंवा एका दिवसात. तर 12 करोडचं जर का तुमची लिक्विडिटी तुम्हाला हवी असेल तर 12 करोडचा खाली जो बेस आहे ना इन्शुरन्स तो असणं गरजेचं आहे. 12 कोटीच्या ॲसेट्स करायला तुम्हाला बराच वेळ जाऊ शकतो, महिने जाऊ शकतात. पण 12 कोटीचा इन्शुरन्स जर का तुम्ही काढला तर त्याचा नॉमिनल प्रीमियम येतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवसापासून कव्हर असतं. तुमच्या फॅमिलीला तुमची सगळ्यात कधी गरज असेल ज्यावेळेस तुम्ही नसता त्यावेळेस तुम्ही असता तर तुम्ही बाय डिफॉल्ट त्यांना सगळं प्रोव्हाइड करत असता. पण तुम्ही नसताना त्यावेळेस ते प्रोव्हाइड करणारे पैसे, इमोशनल अटॅचमेंट कोणीच नसतं. इमोशनली तर कोणीच काही करू शकत नाही, पण बाय वे ऑफ टर्म इन्शुरन्स तुम्ही ते देऊ शकता. सेकंड फॅक्टर खालचा मेडिक्लेम. मेडिक्लेम तुम्ही ज्यावेळेस 50 लाखाच्या FDs करता, 50 लाखाचं शेअर मार्केटमध्ये असतात आणि जर का कॅन्सर किंवा हार्ट सर्जरी किंवा जर का ब्रेन ट्युमर किंवा अशा पद्धतीचे कुठले आजार जात आहेत आणि त्याचा खर्च तुमचा 20, 25, 30 लाखापर्यंत पोहोचतो आहे तर तुम्हाला त्या शेअर मार्केटमधनं जे काही प्रॉफिट किंवा लॉस असेल ते बुक करून तुम्हाला ते पैसे भरायला लागतात, कारण की तुमच्याकडे मेडिक्लेम नसतो. तर ॲडिक्वेट मेडिक्लेम आहे की नाही हे पण बघणं गरजेचं. फक्त कंपनीच्या मेडिक्लेमवरती डिपेंड राहण्याचा अर्थ आहे का? तर नाही. तिथे 2, 5 लाख, 10 लाखाच्या वरती इन्शुरन्स नाही कोणाचा, पण लोक म्हणतात की आमच्याकडे आहे त्याच्यामुळे कोणी घेत नाही. सो ॲडिक्वेट इन्शुरन्स घ्या. जर का तुमचं कंपनीचं मेडिक्लेम असेल तर तुम्हाला 50% डिस्काउंटेड रेटमध्ये तुम्हाला तुमची नवीन पॉलिसी मिळू शकते जर का तुम्हाला बाहेरून घ्यायची. तर ते कसं तेही मी तुम्हाला नक्की सांगेन. तुम्हाला जर का गरज असेल तर मला नक्की फोन करा. थर्ड जी गोष्ट आहे बेसला ती आहे पेन्शन प्लॅनिंग किंवा जर का तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं एज्युकेशन करायचं त्याच्यासाठीचं प्लॅनिंग. ते इन्शुरन्स थ्रू का करावं किंवा PPF थ्रू काय करावं याचं बेसिक रिझन आहे. जस्ट अ मोमेंट. याचं बेसिक रिझन आहे की ज्या मोमेंटला तुम्हाला नोन फॅक्टर आहे की बाबा मला 20 वर्षांनी एवढा पैसा या कारणासाठी लागणारच आहे, त्या मोमेंटला तुम्ही स्पेक्युलेशन्समध्ये ते पैसे टाकू शकत नाही. मे बी ते तुम्हाला जे मिळणारे पैसे आहेत ना त्याच्या दुप्पट असतील, तिप्पट पण असतील, पण त्या मोमेंटला जर का काही इश्यूज असतील आणि त्याच्यात जर का अर्धे पैसे झाले असतील तर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न थांबवू शकत नाही, तुमचं रिटायरमेंट तुम्ही थांबवू शकत नाही, मुलांचं एज्युकेशन तुम्ही थांबवू शकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तो पण आहे. जर का तुम्हाला डिफर्ड गोल आहेत, डिफाईन गोल आहेत रादर आणि डिफर्ड आहेत ते जर का लॉंग टर्ममध्ये असतील ना तर तुम्हाला एक पर्टिक्युलर गॅरंटेड रिटर्न्स असलेलं इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टमध्येच ते पैसे टाकले पाहिजेत. स्पेक्युलेशन्सचे पैसे हे तुम्हाला कधी लागतील, कधी लागणार नाहीत अशा ठिकाणीच टाकले पाहिजे. आणि महत्त्वाचं एवढंच आहे की स्पेक्युलेशनचे पैसे ज्यावेळेस प्रॉफिट मिळतो त्यावेळेस बुक करायचे असतात, ज्यावेळेस तुमची गरज आहे त्यावेळेस ते बुक नसतात करायचे. सो सेकंड पॅरामीटर जो आपण गोल्डचा म्हटला, FDचा म्हटला, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठीच असतात की तुम्हाला लिक्विडिटी जर का लागली तर तुम्हाला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, PPF, तुमचं शेअर मार्केट कामाला येणार नाहीये. तुम्हाला हे तुमच्या FDs, बँक FDs, गोल्ड हे सगळं कामाला येणार आहे. तिसरं म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड हे सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट एवढ्यासाठी आपण म्हणतो. दॅट टू बी SIP जर का असेल तर ती जास्ती सेफ एवढ्यासाठी आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये आपली रिस्क डायव्हर्सिफाईड होते शेअर मार्केटमध्ये. फक्त एका शेअरमध्ये मी पैसे टाकले आणि त्या कंपनीचा काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही एकदम डीप डाऊन द बॅरल जे आपण म्हणतो एकदम खाली जातो आपण. आणि जर का वाढले तर तुम्ही दुप्पट, तिप्पट, चौपट पैसे कमवता. पण ही 100% रिस्क एकाच रिस्कवरती, एका शेअरवरती घेण्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू ती डायव्हर्सिफाईड करू शकता. सो जो ट्रायंगल आहे ना तो समजून घ्या. तुमचा हेल्थ इन्शुरन्स, तुमचा रेग्युलर लाईफ इन्शुरन्स, तुमचं पेन्शन प्लॅनिंग, मुलांचं एज्युकेशन प्लॅनिंग आणि ॲक्सिडेंटल टर्म इन्शुरन्स. ॲक्सिडेंटल टर्म इन्शुरन्स बऱ्यांना माहितीच नाही. ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसॅबिलिटी विथ इन्कम लॉस एवढं 1 कोटीच्या कव्हरसाठी तुम्हाला फक्त 25 रुपये दिवसाचे लागतात. वर्षाचे जेमतेम 9,000 रुपये लागतात. महिन्याचे 750 रुपये लागतात. 750 रुपये महिन्यामध्ये काय करू शकतो आपण? ॲब्सोल्युटली काय करू शकत नाही, फार काय होत नाही. तुमचं दुधाचं बिल पण जास्ती असेल.
सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग केलं पाहिजे. फक्त कोणीतरी काहीतरी सांगतंय शेअर मार्केटमध्ये या म्हणून त्या म्हणून लाईफ इन्शुरन्समध्ये काहीच नाही किंवा लाईफ इन्शुरन्समध्येच टाका, शेअर मार्केटचा काय भरोसा, असं न करता प्रॉपरली विचार करून तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे. तुमचं रिस्क ॲपेटाईट काय आहे हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. तुमचं इन्कम काय आहे, तुमचं एज किती, याच्यावरनं ते सगळं प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. सगळ्या इन्व्हेस्टमेंट रिलेटेड तुम्हाला काही क्वेरी असतील, तुम्हाला जर का तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्ही माझा नंबर नोट करा, 9819401681. माझं नाव आहे वैभव जोशी. थँक्यू सो मच.